नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत। मित्रांनो, हे सर्व प्रश्न 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर या 2 दिवसाचे असणार आहेत। याचा आपला पाठ असणार आहे 164वा। कोणी व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचे। सर्व प्रश्न IMP आणि महत्त्वाचे निवडलेले प्रश्न असणार आहेत। प्रश्न पहिलाच आहे, स्टार मार्क करून ठेवा बघा। तर पहिला प्रश्न काय, भारताची पहिली एअर ट्रेन केव्हापर्यंत दिल्ली विमानतळावर सुरू होणार आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब 2027 पर्यंत। तर भारताची पहिली एअर ट्रेन 2027 पर्यंत दिल्ली विमानतळावर सुरू होणार आहे। प्रश्न ट्रेन बाबत आहे, तर भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर अश्विनी वैष्णव हे भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री आहेत। दुसरा प्रश्न आहे, कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार कोणत्या गावास प्रदान करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क, कर्दे। कर्दे रत्नागिरी जिल्ह्यातील गाव आहे बघा, आणि या कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव हा पुरस्कार बघा प्रदान करण्यात आलेला आहे। प्रश्न IMP आहे। महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम कुठले? तर मण्याची वाडी सातारा हे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम ठरलेले आहे बघा, पहिले सौरग्राम। तसेच सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव जर विचारलं तर कर्दे रत्नागिरी। या दोन्ही घडामोडी बघा लेटेस्ट असणार आहेत आणि परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतील। पुढचा तिसरा प्रश्न आहे, 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 कोणास जाहीर झाला आहे? तर जाहीर झाला आहे, तो अजून प्रदान करण्यात आला नाही। 8 ऑक्टोबरला बघा प्रदान करण्यात येणार आहे। आता प्रश्न आहे 54वा कोणत्या वर्षीचा आहे? तर बघा 2022चा आहे, 2024चा नसून 2022चा आहे, आणि तो आता 2024ला प्रदान करण्यात येणार आहे। तर 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा पर्याय ब मिथुन चक्रवर्ती, अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना बघा जाहीर झालाय, आणि तो 8 ऑक्टोबरला प्रदान करण्यात येणार आहे। कितवा? 54वा। आता 54वा मिथुन चक्रवर्ती, तर 53वा कोणास प्रदान करण्यात आला होता असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर 53वा हा वहिदा रहमान, 53वा वहिदा रहमान, 52वा आशा पारेख आणि 50वा हा अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला होता। त्याचबरोबर बघा अमिताभ बच्चन यांना तिसरा लता मंगेशकर पुरस्कार, जो काय 2024चा लता मंगेशकर पुरस्कार आहे बघा, तर तो अमिताभ बच्चन यांनाच प्रदान करण्यात आला होता। आणि 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार देखील अमिताभ बच्चन। आता दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? तर 1969 साली दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात झाली होती। पहिल्या वर्षी कोणास प्रदान करण्यात आला होता? तर देविका राणी। देविका राणी यांना 1969 साली पहिल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। कधी कधी प्रश्न विचारला जातो, चित्रपट क्षेत्रातील भारताचा सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार हा दादासाहेब फाळके हा आहे। पुढचा चौथा प्रश्न आहे, देशी गाईला कोणत्या राज्य सरकारने राज्यमातेचा दर्जा दिला आहे? तर पर्याय अ आपल्या महाराष्ट्राने बघा देशी गाईला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे, आणि असे करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरलेले आहे बघा, दुसरे राज्य। राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरलेले आहे। आता पहिले राज्य कुठले आहे? तर पहिले राज्य आहे उत्तराखंड, ज्या राज्याने बघा 2018 साली गाईला राज्यमातेचा दर्जा दिला होता, 2018 साली। त्यानंतर गाईला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरलेले आहे। आता कोणत्या दिवशी दिला? तर बघा 30 सप्टेंबर रोजी, 30 सप्टेंबर 2024ला बघा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये याला मंजुरी मिळाली। कशाला? तर राज्यमातेचा दर्जा देण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये याला मंजुरी मिळाली, आणि देशी गाईला राज्यमातेचा दर्जा मिळाला। आता जे काही महत्त्वाचे आहेत बघा महाराष्ट्रातील मानचिन्हे, तर ती आपण इथे पाहूया।
तर महाराष्ट्राचा राज्यमासा कुठला आहे? तर पापलेट हा महाराष्ट्राचा राज्यमासा आहे. राज्यफूल कुठले? तर तांबन. राज्य प्राणी आहे शेकरू. राज्य पक्षी आहे हरियाल. राज्य वृक्ष आहे आंबा. राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन. आता राज्यगीत कुठले आहे? तर जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत आहे. आणि राज्यशस्त्र जर विचारलं तर दांडपट्टा हे महाराष्ट्राचे राज्यशस्त्र आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे, आयफा अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा कोणत्या चित्रपटास मिळाला? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क ॲनिमल. आयफा अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा ॲनिमल या चित्रपटास मिळाला. आता यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर शाहरुख खान. शाहरुख खान हा बघा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. सर्वात जास्त कर भरणारा जर सेलिब्रिटी विचारलं तर त्याचं उत्तर देखील असणार आहे शाहरुख खान. भारतातील बघा सर्वात जास्त कर भरणारा शाहरुख खान आहे बघा. आणि जर क्रिकेटर विचारला तर विराट कोहली. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे राणी मुखर्जी. कधी कधी चित्रपट देखील विचारले जातात बघा. शाहरुख खान कोणत्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला? तर जवान. जो काही जवान पिक्चर आहे बघा, या पिक्चरासाठी बघा शाहरुख खान हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. तर राणी मुखर्जी ही मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर दिघू विनोद चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोणत्या चित्रपटासाठी? तर 12वी फेल या चित्रपटासाठी. त्यानंतर चित्रपटसृष्टीतील 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अचीवमेंट अवॉर्ड हा कोणास प्रदान करण्यात आला? तर तो करण्यात आला करण जोहर यांना. पुन्हा एकदा सांगतो, सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी, दिग्दर्शक दिघू विनोद चोप्रा. त्यानंतर चित्रपटसृष्टीतील 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अचीवमेंट अवॉर्ड करण जोहर. आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट हा ॲनिमल. पुढचा 6वा प्रश्न आहे, नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ नागपूर. तर नितीन गडकरी हे यांच्याकडे सध्या पद कोणते आहे? तर केंद्रीय वाहतूक आणि परिवहन मंत्री आहेत बघा नितीन गडकरी. आणि यांच्या हस्ते ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन हे नागपूर या ठिकाणी करण्यात आलेले आहे. कोणाच्या हस्ते? तर नितीन गडकरी यांच्या हस्ते. पुढचा 7वा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात पहिली ॲडव्होकेट अकॅडमी साकारण्यात येत आहे? तर पर्याय ड आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिली ॲडव्होकेट अकॅडमी ही साकारण्यात येत आहे. महाराष्ट्राचे बदललेले राज्यपाल कोणते? तर CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनलेले आहेत रमेश बैस यांच्या जागेवर. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. मुख्य सचिव कोण बनले आहेत महाराष्ट्राच्या? तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनलेल्या आहेत. महाधिवक्ता कोण आहेत? बिरेंद्र सराफ. मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत महाराष्ट्राचे? तर UPS मदान. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला. पुढचा 8वा प्रश्न आहे, BCCIने नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा संकुलनाचे उद्घाटन कोठे केले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी BCCIने नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा संकुलनाचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे. प्रश्न आहे BCCI संबंधित. तर BCCIची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर 1928 साली BCCIची स्थापना झाली होती. सध्याचे अध्यक्ष आहेत रॉजर बिनी. आणि BCCIचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी मुख्यालय आहे बघा BCCIचे. त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे असा देखील प्रश्न विचारला जातो. तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. सध्या BCCI बाबत आपण पाहिलेली आहे माहिती. 1928 स्थापना, मुख्यालय मुंबई आणि सध्या अध्यक्ष कोण आहे? तर रॉजर बिनी.
ICCचे अध्यक्ष कोण बनले आहेत? ICCचे अध्यक्ष तर जय शहा हे ICCचे अध्यक्ष बनले आहेत, जे अगोदर BCCIचे सचिव होते. पुढचा प्रश्न आहे, 8वा काजिंद संयुक्त सैन्य अभ्यास 2024 कोणत्या दोन देशांदरम्यान सुरू झाला? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, भारत आणि कझाकिस्तान. भारत आणि कझाकिस्तान या दोन देशांदरम्यान 8वा काजिंद संयुक्त सैन्य अभ्यास 2024 हा नुकताच सुरू झालाय. आवृत्ती किती आहे? तर 8वी आवृत्ती आहे. पहिली आवृत्ती ही 2016 साली पार पडली होती, 2016 साली. आता याचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर ओली उत्तराखंड या राज्यामध्ये याचे आयोजन करण्यात आले. कशाचे? तर काजिंद संयुक्त सैन्य अभ्यास, जो भारत आणि कझाकिस्तान या दोन देशांदरम्यान सुरू झालेला आहे. आता भारत आणि इजिप्त या दोन देशांदरम्यान कोणता सराव पार पडतो? तर सायक्लोन 1 हा भारत आणि इजिप्त या दोन देशांदरम्यान पार पडलेला सराव आहे. भारत आणि ओमान तर भारत आणि ओमान या दोन देशांदरम्यान नसीम अल बहर हा सराव पार पडलेला आहे. त्यानंतर भारत आणि उझबेकिस्तान तर या दोन देशांदरम्यान डस्टलिक हा सराव पार पडलेला आहे. पुढचा 10वा प्रश्न आहे, जागतिक प्रतिभा रँकिंग 2024 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड, 58वा. जागतिक प्रतिभा रँकिंग 2024 मध्ये भारताचा 58 क्रमांक आहे. मानवी विकास निर्देशांक 2022 नुसार भारत हा 134व्या क्रमांकावर आहे. तर जागतिक लैंगिक असमानता निर्देशांक याच्यानुसार बघा भारत हा 108व्या क्रमांकावर आहे. आता नुकतंच हेनले पासपोर्ट इंडेक्स हा देखील जाहीर झालेला आहे, त्याची आपण माहिती पाहिलेली आहे. आता त्याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. आता भारत कितव्या स्थानावर होता हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. पुढचा 11वा प्रश्न आहे, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळचे मुख्यालय कोठे असणार आहे? तर पर्याय ड, नागपूर. तर संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळचे मुख्यालय हे नागपूर या ठिकाणी असणार आहे. आता या संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या समाजासाठी स्थापन करण्यात येणार आहे? तर सोनार समाजासाठी या संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर 2-3 आणखीन आहेत बघा, ती आपण माहिती पाहूया. तर बंजारा समाजासाठी कशाची स्थापना करण्यात येणार आहे? तर बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्वायत्त संस्था ही स्थापन करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाकडून. त्यानंतर आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ हे आर्य वैश्य समाजासाठी स्थापन करण्यात येणार आहे. पुढचा 12वा प्रश्न आहे, कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण काय करण्यात आले? तर पर्याय ड, महाराणा प्रताप शासकीय अधिकारी संस्था असे नामकरण करण्यात आलेले कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 13वा प्रश्न आहे, सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवेच्या प्रमुखपदी प्रथमच कोणत्या महिलेची निवड झालेली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क, आरती सरीन. तर आरती सरीन यांची सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवेच्या प्रमुखपदी प्रथमच महिलेची निवड झालेली आहे. त्यानंतर प्रीती सुदान ह्या कोण आहेत? तर UPSC अध्यक्ष बनल्या आहेत बघा, UPSCच्या अध्यक्ष आहेत प्रीती सुदान. शोमिता बिस्वास कोण आहेत? शोमिता बिस्वास. तर शोमिता बिस्वास या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या वनबल प्रमुख बनल्या आहेत शोमिता बिस्वास. रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक कितव्या? तर पहिल्या. त्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्यात? सुजाता सौनिक. पुढचा 15वा प्रश्न आहे, भारतीय हवाई दलाचा कितवा वर्धापन दिन हा नुकताच साजरा करण्यात आला? तर पर्याय ब, 92वा. भारतीय हवाई दलाचा 92वा वर्धापन दिन हा नुकताच साजरा करण्यात आला. भारतीय हवाई दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर 1932 साली
भारतीय हवाई दलाची स्थापना झाली होती. सध्या भारतीय हवाई दलाचे प्रमुख कोण बनले आहेत? प्रमुख तर अमरप्रीत सिंग. अमरप्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनलेले आहेत. उपप्रमुख कोण बनले आहेत? तर SP धारकर. SP धारकर हे भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख बनले आहेत. पुढचा प्रश्न आहे 25वा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार 2024 ने कोणास सन्मानित करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ राजश्री बिर्ला. राजश्री बिर्ला यांना 25व्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे साऊथ आशियन फुटबॉल फेडरेशन अंडर-17 चॅम्पियनशिप 2024 ही स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली? तर पर्याय ड आपल्या भारताने. तर साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर-17 चॅम्पियनशिप 2024 ही स्पर्धा आपल्या भारताने जिंकलेली आहे. कोणाला हरवून? तर बांगलादेशला हरवत ही स्पर्धा आपल्या भारताने जिंकलेली आहे, ज्याचे आयोजन करण्यात आले होते भूतान या देशामध्ये. भूतान. त्यानंतर नुकतंच 2024चा T20 वर्ल्ड कप हा बघा वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशादरम्यान पार पडला होता. तर त्यावेळी विजेता संघ कुठला ठरला होता? तर आपला भारत. 2024चा जो काही T20 वर्ल्ड कप पार पडला तर त्याचा विजेता होता, उपविजेता होता दक्षिण आफ्रिका. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 करंट अफेअर्सचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.